न्यू जरीमरी निंबवली या संघाच्या अगेन्स्ट फाईट करेल. मॅचला आता इथून होते सुरुवात. सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये महेंद्र केणे, त्याच्या सोबतीनं कल्पेश केणे आणि गोलंदाजी ट्रॅक वरती मंदार पानसरे ऑन दी मार्क. पहिला चेंडू बॅटची लिडिंग एज, रन मशीन ऑफ निंबवली महेंद्र केने 0वरती बाद. वरती विकेट्स आणि आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये भावेश पाटील सज्ज झालाय. रन मशीन कृष्णा केने अजूनही मागे थांबलेत, कारण की नंतरच्या षटकामध्ये जरूर आतिषबाजी करतील यात मात्र शंका नाहीये. परंतु सध्याच्या घडीला इथून चांगला खेळ देखील पाहायला मिळतोय मधाच्या आतमध्ये. हो, चांगली गोलंदाजी राहिली या षटकामध्ये गोलंदाजांच्या वतीनं. आणि इथे मात्र हा चेंडू आलाय डॉट डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये मंदार पानसरे करतोय. हो, अलॉंग द कार्पेट चेंडूला खेळून काढले. कॉर्नरला मनीष धुमाळ असतील. एकच धाव मिळेल, सेफ हँड आहेत आणि त्या अनुषंगाने एकाच धावीवरती समाधान मानावं लागेल. गोलंदाज आता गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहिला तर सध्याच्या घडीला चांगली कामगिरी देखील करतोय. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय. अगदी थोडक्यात वाचले की काय, मंदार अगदी वाकून वाकून पाहत होते बेल सुडाली की काय, आणि तत्पूर्वी चांगली गोलंदाजी राहिली. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर एकच धाव आहे. 4 चेंडू फेकलेत, एकच धाव खर्च केली आहे. इकॉनॉमिकल षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळलं जात आहे. ओ, कमालीची गोलंदाजी आबाकारांनी. चेंडू तर अडवला, परंतु जर यशांवरती मारला असता तर कदाचित विकेट्स देखील मिळाली असती. आणि तत्पूर्वी इथे मात्र ही एक धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 2 आहेत आणि आता अंतिम एक चेंडू शिल्लक आहे षटकातील. बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅटम बॉल मध्ये संपर्क नाहीये. हा चेंडू देखील आलाय डॉट. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि धावसंख्या धावफलकावरती फक्त 2 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम स्वर्गीय शैलेश केणे प्रतिष्ठान बादशाह 11 निंबवली ब या संघाची.
पॉवर प्ले स्पेशालिस्ट आहे. आता सेकंड स्पेल मध्ये त्यांना आपण पाहतोय. जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती. ओ इथे पहिल्या चेंडूवरती भव्य स्वागत कृष्णा म्हस्करचं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर कल्पेश केनेच्या बॅटमधून पहिला षटकार. टू का 4 नव्हे तर हा षटकार आलाय आणि धावसंख्या धावफलकावरती 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 8 धाबा धावफलकावरती. आणखी एक बिगिट आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर हवेच्या झोकानं बॅक टू बॅक दुसरा षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार आले आणि धावसंख्या धावफलकावरती आता 14 वरती जाऊन पोहोचते. स्वर्गीय शैलेश केने प्रतिष्ठान बादशाह 11 निंबवली ब संघ देखील फाईट करेल यात शंका नाहीये. आणि एक निंबवली संघ आता सेमीफायनल 2 साठी सज्ज असेल आणि दुसरा निंबवली संघ मधाच्या आतमध्ये फाईट करतोय. त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी बरं अशी लढत आपण पाहतोय. गोलंदाज तयार आणि इथे चांगली गोलंदाजी. स्विंग अँड मिस डॉट बॉल. 2 षटकार त्याच्यानंतर येथे मात्र हा डॉट बॉल आलाय. सध्याच्या घडीला चांगला खेळ आपण पाहतोय संघांच्या वतीनं. हो आणखी एक समोरच्या दिशेनं लॉप केलाय. लॉफ्ट स्ट्रोक लॉंग ऑफच्या वरून सीमारेषा पार निंबवली गावाचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. आंबी गाठेल का ओढ. सेकंड अटेम्प्ट मध्ये चांगला झेल टिपलाय आणि इथे मात्र रन मशीन ऑफ निंबवली कल्पेश केने झालाय बाद. रन मशीन बाहेर गेली. आता दुसरी रन मशीन मधाच्या आतमध्ये कृष्णा केणे आता मात्र मधाच्या आतमध्ये दाखल होत आहेत आणि या षटकातील अंतिम चेंडू आहे. अंतिम चेंडू षटकातील शिल्लक आहे.
ओ, आल्या आल्या, चेंडूला फेकून दिलाय बाहुबली, गगनचुंबी, गगनभेदी, लांब पल्ल्याचा हा दमदार षटकार. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 26 धावा, 24 बनल्या दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये 2 होत्या आणि आता धावांचा आलेख उंचावला जातोय. आता अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज निनाद धुमाल वरती ही जबाबदारी असेल. निनाद धुमाल मधाशात मध्ये, समोर ॲज अ बॅटर भावेश पाटील. बॅटची इथे मात्र कुठेतरी संपर्क होत नाहीये ऑफस्टिकच्या बाहेर. वाईटचा इशारा आलाय. सत्तावीस धावा धावफलकावरती निनाद धुमाल वरती जबाबदारी आहे. समोर भावेश पाटील. ओ, चांगला चेंडू इथे पिच केला आणि आता कृष्णाकडे एकच धाव गेली, यात मात्र शंका नाहीये कारण की मागील चेंडूवरती षटकार मारला आणि आता 5 चेंडू शिल्लक आहेत या इनिंग मधील. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 28 धाव आहे. ओ, अगदी अवे ऑफ द बॉडी चेंडूला पिच केला निनादने. बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केला आणि हा निर्धाव चेंडू आलाय. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. ओ, फटका दमदार, उंची जास्त, लांबी गाठेल का? हवेच्या झोकानं पुनश्च चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. हा दमदार षटकार. हवेच्या दिशेने हा फटका. धावसंख्या धावफलकावरती 34, 34 धावा आणि 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज तयार. ओ, लिडिंग एज बॅटची डाऊन दी बॉल आणि मात्रे. आणि आता कृष्णा खेळण्याच्या खेळीचा अंत. कृष्णा बॅक टू द पवेलियन.
सौरभ वरती ही जबाबदारी आहे. सौरभ आता मैदानात मध्ये आलाय. धावसंख्या धावफलकावरती 34 धावा. 2 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आहे आणि 34 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये इथे करणं गरजेचं आहे. एस एस शेलार, साई शेलार नंतर शिवाजी शेलार नंतर आता आमचे सोमनाथजी शेलार यांचं नाव या स्पर्धेसाठी मुळाचं सहकार्य मुळाचं योगदान आज रविवार आहे आणि आनंद ते देखील घेत आहेत आणि या फटक्याचा आनंद फलंदाज देखील घेईल. आउटफील्ड फास्ट चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. संख्या धावफलकावरती 38 38 धावा आणि या इनिंगचा आता अंतिम चेंडू आहे. 38 धावा बनल्यात. सौरभ केळणी समोर आहे. ओ हुक केलाय आणि चेंडू जातोय थर्डमॅन रिजन मधून सीमा रेषेच्या बाहेर. शेवटच्या चेंडूवरती दमदार चौकार आणि अशा पद्धतीनं 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 42 धावा आणि जिंकण्यासाठी 43 धाब्यांची आवश्यकता टीम गावदेवी वरप या संघाला.
बनवायच्या 43 धावांची आवश्यकता. सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये आपण पाहतोय अनिल म्हात्रे, त्याच्या सोबतीनं मनीष धुमाल आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज स्वतः कृष्णा केणे सज्ज झाला. 43 बनवायच्यात. चांगली फाईट इथून पाहायला मिळेल यात शंका नाहीये, कारण की दोन्ही ताकदवर संघ आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट एक कॉन्टेस्ट या मॅच मध्ये पाहायला मिळेल. मॅचला सुरुवात. समोर आज बॅटर अनिल म्हात्रे. पहिला चेंडू भीमर, खराब चेंडू, त्याच्यावरती हुक केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 9 वरती 4 हा पंजा. सुरुवात दमदार राहिली. 9+4 हा 5 धावा. आता एबीपी माझाची टॅग लाईन उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. आता संधी असेल बॅटर अनिलला. ओ आणखी एक हुक केलाय आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक सलगचा दुसरा चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आल्याने धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचतीये. ते म्हणजेच 9 या धावसंख्येवरती. 9 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. स्पर्धा देखील महत्वाची आहे. ओ अतिरिक्त वेग आणि त्याच्यावरती पलटवार. बॅक टू बॅक तिसरा चौकार आणि चौकारांचे हॅट्रिक अनिल म्हात्रेच्या बॅटमधून. 4. स्वीप करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटम बॉल मध्ये संपर्क नाही. आता कमबॅक केलाय कृष्णा केनेनं. धावसंख्या 13. 3-13 हे समीकरण आहे मधाच्या आतमध्ये. आता कुणाचे 3-13 वाजतील हे देखील पाहणं गरजेचं असेल. ओ आता यष्टीरक्षक बीट झालेत. चांगलं क्षेत्ररक्षण राहिला आणि तत्पूर्वी ही बाईटची एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. 14 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 14 धावा धावफलकावरती. पुनशा स्वीप केलंय. आता संधी होती धावबादची, परंतु बीट झाले आणि एक जाव पुनशा धावफलकावरती लेग बाईटच्या स्वरूपाने जोडली जाईल. कमबॅक करतोय कृष्णा केणे. अचूक टप्प्यावरती आता गोलंदाजी करतोय. धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. बनवायच्या 43. ओहो हाफ ट्रॅकर आणि त्याच्यावरती पलटवार. शेवटच्या चेंडूवरती हा दमदार षटकार आणि षटकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 21-21 या आकड्यावरती. आता जिंकण्यासाठी उर्वरित चेंडू शिल्लक असतील 12 आणि
ट्रॅक वरती महेंद्र केणे आता जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात 22, चेंडू शिल्लक आहेत 12. ओ पहिला चेंडू इथे मात्र खेळून काढलाय क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला सज्ज आहेत आणि एक धाव मिळेल. चांगली गोलंदाजी नेहमीच राहिल्या आणि बॉलिंगचा ऍक्शन देखील तितका चांगला. सोहेल तन्वीर आपण पाहिलं पाकिस्तानी गोलंदाज नेहमीच शोल्डरचा युटिलाइज करत असायचा आणि तशा पद्धतीची गोलंदाजी नेहमीच महेंद्र केणेची आपण पाहिली आहे. ओलेन खेचले त्याच्यावरती ओहो प्रयत्न तर लाजवाब होते परंतु चेंडू पर्यंत पोहोचले नाही आहेत आणि सीमारेषेच्या बाहेर दमदार षटकार. थँक्यू डीजे. आता चेंडू शिल्लक असतील 10 आणि 10 मध्ये बनवायच्या धावा 15. ओ स्लॉग स्वीप क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि इथे झेल ड्रॉप मौका भी गया और चौका भी गया आणि या फटक्याचे चटके लागले असतील निंबवली या संघाला चौकार. मध्ये 11 बनल्यात अजूनही 11 धावा बनवायच्यात. चेंडू शिल्लक असतील 9 आणि 9 मध्ये बनवायच्या धावा तब्बल 11. फुलटॉस आणि त्याच्यावरती हुक केलाय चेंडूला फेकून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर या मॅचची हवा काढणारा दमदार षटकार. आणि आता जिंकण्यासाठी अवघ्या 5 धावेंची आवश्यकता असेल. टॉस साठी या न्यू जरीमरी निंबवलीचे संघनायक कारण की सेमीफायनल क्रमांक 2 लगेचच येथे होईल. जे अनुमान आपटी संघ देखील सज्ज झालाय जो संघ मेगा फिनाले मध्ये पोहोचलाय. ओ फटका हा देखील दमदार आणि षटकारानं हा सामना झालाय फिनिश. सामना जिंकलाय टीम गावदेवी वरप या संघाने 40 धावांची आक्रमक इनिंग अनिल म्हात्रेची राहिली आहे आणि अनिल म्हात्रे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.